हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे लापसी, गुळाची लापसी। गुळाची लापसी आपण नैवेद्यासाठी आणि नाश्त्यासाठी आपण करतच असतो आणि या लापसीपासून पण आपल्याला खूप फायदे आहे। आपल्याला पचनक्रिया सुधारते आणि हृदयास निरोगी ठेवण्यास पण मदत होते आणि ऊर्जा वाढवण्यास मदत होते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत या लापसीचे भरपूर फायदे आपण नैवेद्यासाठी करत असतो आणि नाश्त्यासाठी पण ही छान आहे। संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस करण्यासाठी ते आपण गव्हाचं जाडसर भरडा म्हणजे याला लापसी पण म्हणतात। आणि याला तूप घेतले आपण 1 वाटी घेतले तर पाऊण वाटी तूप घेतले आणि 1 वाटी गूळ आणि काजू आणि वेलची पावडर। आता आपण हे कुकरमध्ये करणार आहे, झटपट कुकरमध्ये होते। आता आपण या कुकरमध्ये तूप टाकूया। तूप टाकलं आहे याच्यामध्ये। आता तुपामध्ये आपण काजू, बदाम, तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट असेल ते टाका आणि तळून घेऊया। आपण 1 वाटी आता हे घेतले गव्हाचा जाडसर भरडा। हे तुम्हाला किराण्याच्या दुकानात मिळतात, हे गव्हाचं जाडसर मिळालेली लापसी। पण आता त्याच्यात चांगलं परतून घेऊया। याला चांगलं भाजलं गेलं की ही लापसी एकदम छान होते। आपण इकडे पाणी उकळत ठेवले, त्याच्यात आपण गूळ टाकू 1 वाटी गूळ। आता बघा हा जो असा पांढरट झालाय म्हणजे आपला चांगला भाजला गेलाय। म्हणजे असं समजायचं की आपला गव्हाचा भरडा जो आहे जाडसरची लापसी ती चांगली भाजल्या गेली म्हणजे तुमचं चांगलं। आता आपण याच्यात 1 वाटी हे घेतले, गव्हाचा भरडा घेतलाय, लापसी घेतली, त्याच्यात आपण 2 वाटी पाणी। आपल्याला असं पांढरे आणि लाह्यासारखे फुटतात ते गव्हाचा जे जाडसर आपण लापसी करतोय गव्हाचा भरडा, ते म्हणजे आपला चांगला भाजला जातोय। हा त्याचा कलर चेंज होतो म्हणजे तो चांगला भाजला गेला असं समजायचं। हा चांगला भाजला गेला पाहिजे आणि कुकरमध्ये केले तर जास्त वेळ लागत नाही, झटपट होतो आणि फार पौष्टिक आहे। आता आपण 2 वाटी पाणी टाकतो। आपण मध्यम आचेवर 3 शिट्या किंवा 4 शिट्या होऊ द्यायच्या। आपण आता हे बंद करून लावूया। आपण कुकरमध्ये केल्यामुळे हे एकदम छान शिजते आणि ते चांगला भाजला गेला तर एकदम छान मऊ लुसलुशीत असा जाळीदार लापसी तयार होते। आपण आता कुकरमध्ये ठेवले तयार करायला। आपण झालं की पुढे त्याच्यात गुळाचं पाणी टाकूया। ही आपली लापसी शिजली, आपण आता झाकण काढूया। आता आपण गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते आपण आता गाळून त्याच्यात टाकूया। एकदम मऊ लुसलुशीत अशी गुळ। आता आपण त्याच्यात गुळाचं पाणी टाकलंय, थोडे आपण 5-10 मिनिटं आता शिजू दे त्याला। आणि आता वेलची पूड टाकूया। एकदम छान बघता क्षणी खायची इच्छा होईल अशी ही लापसी असते आणि एकदम पौष्टिक आहे। मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना ही एकदम छान आहे। मऊ लुसलुशीत दाणेदार अशी आपली लापसी तयार आहे। बघता क्षणी खायची इच्छा होईल अशी आपली एकदम चविष्ट झाली आहे। आता आपण ही प्लेटमध्ये काढूया। प्लेटमध्ये काढली, एकदम मऊ लुसलुशीत दाणेदार अशी पौष्टिक लापसी आहे। आपण सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळीही करू शकतो आणि एकदम पौष्टिक असल्यामुळे लहानांना आणि मोठ्यांना पण खाण्याला एकदम छान आहे ही लापसी। आणि कुकरमध्ये केली ते झटपट होते। माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा
आणि बरं का, तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा.